नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती सिंधुश्री खुल्लर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले। 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले। तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ औरंगाबाद, ऑप्शन क्रमांक 2 अंबोली सिंधुदुर्ग, ऑप्शन क्रमांक 3 माथेरान रायगड, ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती। तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते? अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 वंगभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 11 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? सर्वात कमी
काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहे? व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 20वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कृषी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बेलूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 रबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवडणूक झाली? महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 अजितदादा पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 10 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मिस इंडिया 2022 चा बहुमान कोणास मिळालेला आहे? मिस इंडिया 2022 चा बहुमान कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिनी शेट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील सर्वात मोठा गिरसबा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा गिरसबा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 चलो दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरित क्रांती अन्नधान्य, ऑप्शन क्रमांक 2 श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन, ऑप्शन क्रमांक 4 निळी क्रांती माशांचे उत्पादन, तर ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 NIA म्हणजे काय? NIA म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हरियाणातील अंबाला शहर डॅश नावाने ओळखले जाते. हरियाणातील अंबाला शहर डॅश नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली? साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे? सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुकुंद उपनिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे? तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमा कोहली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचवले होते? केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विक्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले? डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 काशीबाई कानेटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जयतू शिवाजी याची रचना कोणी केली? जयतू शिवाजी या वाक्याची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राणी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हैस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही? ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली? कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे? भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे? तर
ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वारकानाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे? स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोणत्या अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोण संकलनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत मंत्री मोर्ले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजश यांनी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 थम्स अप हिल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकासाठी होता. मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता. तर ऑप्शन क्रमांक 3 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 1000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? तर ऑप्शन क्रमांक 4 चौरी चौरा घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 डोनाइल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम मध्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. जागतिक आनंद 2019 नुसार भारत डॅशव्या स्थानी आहे? जागतिक आनंद 2019 नुसार भारत जगात डॅशव्या स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 139 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 3 67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मांडीचे हाड फेमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. कवक ही डॅश वनस्पती आहे? कवक ही डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परपोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. गाडगेबाबांना खराट्यांचा बादशहा कोणी म्हटले आहे? गाडगेबाबांना खराट्यांचा बादशहा असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या स्थानशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या स्थानशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद आहे? राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शनिवार वाडा महाल काल हा खालीलपैकी कोणत्या पेशव्याद्वारे बांधला गेला? शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशव्याद्वारे बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 बाजीराव पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान
रक्तदान दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणती सभा बरखास्त होत नाही? कोणती सभा बरखास्त होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? डॅश यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ऑगस्ट 1963 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? सध्या स्थित भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 BL वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 तिसऱ्यांदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 भवानीपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुळण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र आणि मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले.
डॅश डॅश यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. तर ऑप्शन क्रमांक 2 मोगल बादशाह औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश डॅश होय. औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 किले अर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मलिक अंबरने नवखंड महल हे डॅश डॅश मध्ये बांधला. मलिक अंबरने नवखंड महल हे डॅश डॅश मध्ये बांधला. तर ऑप्शन क्रमांक 2 1616 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1857 बंडाचा साक्षीदार डॅश डॅश होय. 1857 बंडाचा साक्षीदार डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 काला कबुतरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मौलाना आझाद संशोधन केंद्र या शहरात आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅश या पंथाच्या लेण्या आहेत. पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅश या पंथाच्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हीनयान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅश जिल्ह्यात आहे. राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगांशी संबंधित आहे. हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगांशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते. अन्नाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते. तर ऑप्शन क्रमांक 1 विक्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातांमधील एनामॉल तयार होण्यासाठी ची आवश्यकता असते. दातांमधील एनामॉल तयार होण्यासाठी डॅश डॅशची आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सिलिकॉन मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकर्मकपणे करता येईल. सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकर्मकपणे करता येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 वाहक अर्धवाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे. कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शिशे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युत रोधाचे एकक कोणते. विद्युत रोधाचे एकक कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 ओहम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅश डॅश ही आहे. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅश असे होते. इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल.